इंडियामध्ये कंपनी रजिस्टर करणं खूप अवघड नाहीये. 2 to 3 डेज मध्ये कंपनी रजिस्टर होऊ शकते. बट सगळ्याच कंपनी रजिस्टर आहेत आणि सगळ्याच रजिस्टर कंपनी ह्या ट्रस्टेड आहेत असं नाहीये. एखादा कंपनीचा डायरेक्टर जर असेल ना, तो डायरेक्टर प्रोफेशनल असतो. त्याचा लिंक्डइन वरती अकाउंट असतं, इंस्टाग्रामला अकाउंट असतं, त्याचे प्रॉपर ऑफिशियल हिस्ट्री असते सगळे. की काही काही लोक तर gmail.com वरती पण ऑफर लेटर सेंड करतात. मग तेव्हाच कळून जायचे कारण या कंपनीचं तर डोमेन पण रजिस्टर, हे डोमेन कधी रजिस्टर झालेलं आहे. कारण कसं असतं, कुठल्या कंपनीचं नाव मी आता घेत नाही, पण समजा xyz.com भरपूर कोर्सेस केले, स्टडी केला, हार्डवर्क केलं, मॉक इंटरव्ह्यूज दिले, फायनली मला इंटरव्ह्यूचा कॉल आला, इंटरव्ह्यू पण क्रॅक झाला, ऑफर लेटर भेटली. बट हेच कळत नाही की ती फेक कंपनी आहे का रिअल कंपनी आहे. अशा कमेंट्स खूप आपल्या व्हिडिओवरती येत आहे सध्या की आम्हाला ऑफर लेटर भेटतंय, ऍक्सेप्ट करू का काय करू. ऍक्सेप्ट केल्यानंतर ते बोलताय की आम्हाला पैसे मागताय, आम्हाला काय फीज मागताय, जॉईनिंगच्या रिलेटेड काहीतरी डॉक्युमेंट्स मागताय. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स, हे सगळे मुलांना इश्यूज असे येत आहे आणि कमेंट पण करताय. इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टीच्या आज आपण पर्दाफाश करणार आहोत की खरंच की एखाद्या कंपनीचं ऑफर लेटर आल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये व्हेरीफाय करायचं आहे की ती कंपनी फेक आहे का रिअल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर ऍक्सेप्ट करायचं की नाही, त्यावरती पण आपण बोलणार आहोत. आणि ते तुम्ही डायरेक्टली डिसाईड करू शकतात की येस, की हे मी ऑफर लेटर ऍक्सेप्ट करू शकतो की रिजेक्ट करू शकतो. फर्स्ट पॉईंट आहे, जर तुमच्याकडे जॉईनिंगसाठी किंवा ऑफर लेटरसाठी जर पैसे मागत असेल ना, तिथेच तुमचा रेड फ्लॅग रेज करायचा आहे. कारण जर एखाद्या कंपनीला जेन्युनली कॅन्डिडेट पाहिजे असेल ना, तर तो कधीच पैसे मागत नाही. सेकंड पॉईंट कधी पण चेक करायचा, वेबसाईटवरती डोमेन चेक करायचं. डोमेन तुम्हाला हे डायरेक्टली डोमेनवरती कुठल्याही डोमेनला तुम्ही जाऊन जाऊन चेक करू शकता की हे डोमेन कधी रजिस्टर झालेलं आहे. कारण कसं असतं, कुठल्या कंपनीचं नाव मी आता घेत नाही, पण समजा xyz.com 123.com.in याला डोमेन म्हणतो आपण. हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की हे कधी रजिस्टर झालं आहे. की लास्ट 2 to 3 मंथ जर रजिस्टर असेल ना, तर ह्याला तुम्ही ॲज अ स्कॅम डिक्लेअर करू शकता. थर्ड पॉईंट आहे लिंक्डइन. कुठल्याही कंपनीचा लिंक्डइन पेज असतो. लिंक्डइन पेजवरती तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की किती एम्प्लॉईज आहेत. 5 ते 10 जर एम्प्लॉईज असतील ना, तर आणि त्यामध्ये जर अजून ऍक्टिव्हिटी काही नसेल, काही जर ते फोटो शेअर करत नसेल, त्यांचं सेलिब्रेशन काही शेअर करत नसेल ना, तर ती कंपनी पण ॲज अ फेक किंवा स्कॅम म्हणून कन्सिडर करते. कारण कुठल्याही कंपनीचा स्टँडर्ड पेज असतो लिंक्डइनचा आणि त्यावरती ते सांगतात की आम्ही हे अचीव केलंय, ते अचीव केलंय, टीमचा फोटो असतात किंवा जेवढं पण सेलिब्रेट असेल, अचिव्हमेंट असतील, ते सगळं तिथे असतात. ते जर नसेल ना, तर आपण त्याला पण रेड फ्लॅग देऊ शकतो. फोर्थ पॉईंट आहे तुमचा रिव्ह्यू चेक करा. तुम्हाला गुगलवरती पण चांगले प्रॉपर रिव्ह्यू भेटतील. 10-5 रिव्ह्यू असतील आणि ते जर चांगले असतील ना, तिथे पण तुम्हाला जायचं नाहीये. त्यांची ऑफर लेटर ऍक्सेप्ट करायचं नाही. तुम्हाला न्यूजमध्ये बघा, इंस्टाग्रामला बघा, काही ना काहीतरी त्या कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला भेटतंय का, फेक आहे का, कुठे काही स्कॅमच्या रिलेटेड काही कमेंट्स आहेत का. असं जर असेल ना, तर तुम्हाला ती ॲज अ तुम्हाला तिथून पळायचं आहे. तिथून तुम्हाला ती ऑफर लेटर ऍक्सेप्ट करायची नाहीये. फिफ्थ आहे इम्पॉर्टंट ऑफर लेटर. ऑफर लेटर ना, आता एखाद्या चांगल्या लोकांना लगेच कळतं की ऑफर लेटर हे प्रोफेशनल आहे का. काही काही लोक तर gmail.com वरती पण ऑफर लेटर सेंड करतात. मग तेव्हाच कळून जायचे कारण या कंपनीचं तर डोमेन पण रजिस्टर नाहीये. तर ही तर सगळ्यात वर्स्ट कंडिशन आहे. ओके, आता ऑफर लेटर कधी पण प्रोफेशनल असलं पाहिजे. तुम्हाला ते मेलवरती आलं पाहिजे, प्रॉपर डोमेन रजिस्टरवरून आलं पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला कोणी असं पाठवतंय की नाही, तर नाही, तो अजिबात नाही. प्रॉपर फॉर्मॅट नाहीये. तुम्हाला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट PDF पाठवली ॲज ऑफर लेटर, तर ते पण रेड फ्लॅग आहे. आता काही तर इथं ऐका, काही लोक असं करताय ना की गव्हर्नमेंट रजिस्टर पण कंपनी करताय, पण ती फेक. आता आपल्या इंडियामध्ये कसं आहे की 2 ते 3 दिवसामध्येच एखादी कंपनी रजिस्टर होऊ शकते. आता हे रजिस्ट्रेशन कधी झालंय, हे रजिस्ट्रेशन आहे का, कंपनी रजिस्टर आहे का, हे पण तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता. ते पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर ती साईट आहे MCA वेबसाईट, वरती तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे. आता ऍक्च्युअल मध्ये काय करतोय मी, चेक केलं, पण माझं लॉग इन मी कालच रजिस्ट्रेशन वगैरे केलं आहे. कंपनीज मी बघितल्या, एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचे होते, बट आता त्याचं सर्व्हर डाऊन आहे. तर मी ट्राय करतो की तुम्हाला स्क्रीनवरती सगळं इन डिटेलमध्ये शो करण्याचा. तरी तुम्ही जर समजा वेबसाईटवरती गेले, वेबसाईटवरती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्हाला स्क्रीनवरती पण मी ती वेबसाईट देतो. तुम्हाला काय करायचं आहे, MCA सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्ह्यू कंपनी आणि LLP मास्टर डेटा, तिथे तुम्हाला जायचं आहे. आता ह्या सगळ्या डिटेल्स मला लाईव्ह तुम्हाला शो करता येत नाहीये. मी नेक्स्ट टाइम कधी ट्राय करेलच की बाबा इथे एखादा शॉर्ट व्हिडिओ किंवा काय. बट येस, मी तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट वगैरे सगळे शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला तिथे हेल्प होईल. आता मी इथे एखादी कंपनी समजा तुम्ही सर्च करताय, तर स्टेटसमध्ये काय तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतंय आणि लुक्स लिजिट. त्यानंतर आता समजा किंवा फक्त 3 महिन्या आधीच
रजिस्ट्रेशन झालंय तर हे पण फेक असू शकतं. डायरेक्टर अननोन आहे, त्याचा डायरेक्टर आता कधी पण एखादा कंपनीचा डायरेक्टर जर असेल ना, तो डायरेक्टर प्रोफेशनल असतो, त्याचा लिंक्डइनवरती अकाउंट असतं, इंस्टाग्रामला अकाउंट असतं, त्याचे प्रॉपर ऑफिशियल हिस्ट्री असते सगळे, की तो कुठून पास आउट झालेला आहे, ते कुठे त्यांनी काम केलेलं आहे, कुठे तो अचिव्हमेंट व्यवस्थित टाकतोय. तर ते पण तुम्हाला एक चांगलं म्हणजे तुम्हाला ॲज अ स्कॅम म्हणून पण तुम्ही डिटेक्ट करू शकता आणि रिअल का फेक म्हणून तुम्ही पण ते बघू शकता. परत सांगतो, इंडियामध्ये कंपनी रजिस्टर करणं खूप अवघड नाहीये. 2 to 3 डेज मध्ये कंपनी रजिस्टर होऊ शकते. बट सगळ्याच कंपनी रजिस्टर आहेत आणि सगळ्याच रजिस्टर कंपनी ह्या ट्रस्टेड आहेत असं नाहीये. त्या फेक पण असू शकतात. हेच तर सगळ्यात मोठं स्कॅमरचं आणि स्कॅम करण्याचं एक पॉईंट आहे. अजून एक गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन जर तुम्हाला चेक करायचं असेल ना, तर जीएसटी रजिस्टर आहे का, तर जीएसटी वाले कसं आहे ना, की मिनिमम 10 फिजिकल वर्कर्स पाहिजे तिथे आणि तिथे ऑफलाईन कंपनी पाहिजे. त्याचा ॲड्रेस, कंपनी ॲड्रेस प्लस जीएसटी कोणाला देतं गव्हर्नमेंट, ते एक चांगलं आहे की तुमचं ऑफलाईन ऑफिस पाहिजे. तिथे 10 एम्प्लॉईज पाहिजेत, ते पण ऑफलाईन आणि त्यांचं सगळं फिजिकल आयडी कार्ड वगैरे सगळं घेतलं जातं आणि तेव्हाच जीएसटी रजिस्टर करून भेटतं. मी पण त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघितलं आहे. विनाकारण कोणालाही जीएसटी वगैरे देत नाहीयेत. तर तो एक पॉईंट चांगला आहे की जिथे जीएसटी प्लस ऑफलाईन ॲड्रेस जर तुम्हाला प्रॉपर व्हेरीफाय झाला तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतरचा एक चांगला पॉईंट आहे गुगल मॅपवरती बघायचं. कधी पण गुगल मॅपवरती बघायचं की तो प्रॉपर आहे का. जर व्हर्च्युअल कंपनी असेल, जर त्यांचा काही कुठे डेटाच नसेल, सगळ्याच व्हर्च्युअल असेल, तर या गोष्टींमध्ये पण तुम्ही स्कॅम असं कन्सिडर करू शकता. आता आपण फायनल बघूयात की फेक कंपनी कशी ओळखायची. आता तुम्हाला समजा ही कंपनी तुम्हाला एखादी ऑफर लेटर आली, तुम्ही कुठल्याही ज्या कंपनीत तुम्हाला ऑफर लेटर आले ना, त्या कंपनीने तुम्हाला काय करायचे, ऑफर लेटर चेक करायचे. समजा कुठलं तरी एबीसी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आहे, एक मी कोणाचंही नाव घेत नाहीये, तर ती न्यू कंपनी आहे, तिचं लिंक्डइन खूप वीक आहे, ती रिव्ह्यूवर स्कॅम करताय तिथे. ते तुम्हाला 30 ते 50,000 रुपये ऑफर लेटरसाठी मागताय आणि सांगताय की तुम्हाला सॅलरीमधून कट करणं किंवा काय नाही. तर हा स्कॅम आहे. त्यांचा प्रॉपर ॲड्रेस नाहीये, प्रॉपर जीएसटी रजिस्टर नाही, प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही, प्रॉपर पेपर नाहीये, पॅन कार्ड नाहीये, तरी अशा कंपनीज ह्या तुम्हाला स्कॅम करू शकतात. अशाच कंपनीज लिगल नाहीत, म्हणजे रजिस्टर म्हणू शकतो, बट त्या तुमच्याबरोबर स्कॅम करू शकतात. रिअल कंपनी काय, रिअल कंपनी एकदम इझी आहे. रिअल कंपनी काय, एबीसी प्रायव्हेट लिमिटेड जे पण असेल समजा, इन्फोटेक वगैरे काय, तर त्या कंपनी बरोबर फक्त बघायचं की अरे हां, रजिस्टर कधी आहे, 10 वर्ष 5 वर्षाच्या वरती रजिस्टर आहे. येस, तर तुम्ही तिथे बघू शकता. स्ट्रॉंग लिंक्डइन प्रोफाईल आहे तुमचं त्यांचं, तर ते पण तुम्ही बघू शकता. प्रॉपर इंटरव्ह्यू प्रोसेस आहेत आणि तुम्हाला पैशाचं काहीच बोलत नाहीयेत. ते स्किलवरती आहेत आणि तुम्हाला प्रॉपर ऑफर लेटर दिले. ऑफर लेटर जसं आपण पॉईंट्स डिस्कस केले, ऑफर लेटर पण त्याच्या प्रॉपर डोमेनवरून आलेलं आहे, gmail.com वर वगैरे आलेलं नाहीये. तर अशा गोष्टीमध्ये पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ग्लास डोअरला जाऊन बघू शकता रिव्ह्यू कसे आहेत, काय आहेत, त्या कंपनीचे काही एम्प्लॉईज आहेत का लिंक्डइनवरती, त्याच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. त्या कंपनी आहेत का, अशा वेळेस तर तुम्हाला लगेच कळून जातं की अरे ही कंपनी रिअल आहे, फेक नाहीये. प्रॉपर कंपॅरिझन जर करायचं असेल तुम्हाला फेक वर्सेस रिअल, तर हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. रजिस्ट्रेशन न्यू असेल तर फेक आहे, ओल्ड असेल तर रिअल आहे. पेमेंट जर मागत असेल तुम्हाला तर फेक आहे, रिअलमध्ये तुम्हाला पेमेंट मागत नाही. लिंक्डइन वीक आहे तर फेक आहे, स्ट्रॉंग असेल तर रिअल आहे. रिव्ह्यूज स्कॅमर रिव्ह्यू करता, 5 ते 10 रिव्ह्यू करता आणि ते खूप पॉझिटिव्हली करता. ओके, जेन्युइनली जर असेल काही पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह, काही फीडबॅक कोण देत आहे किंवा काही सजेशन देत आहे, तर ते रिअल समजायचे. हायरिंग डायरेक्ट हायरिंग केली तुमचं तर फेक समजायचं. जर तुम्हाला प्रोसेस थ्रू जर केलं तर तुम्हाला प्रॉपर समजायचं की ती रिअल कंपनी आहे. तर असे काही पॅरामीटर्स आहेत जे तुम्हाला चेक करायचे आहेत ऑफर लेटर ॲक्सेप्ट करण्याच्या आधी, जॉईनिंग करायच्या आधी. जॉईनिंग केल्यानंतर, पैसे दिल्यानंतर परत कमेंट करायचे आणि विचारायचं नाही की काय झाले आणि काय नाही. तर प्रॉपर ह्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतरच तुम्हाला ऑफर लेटर ॲक्सेप्ट करायची किंवा जॉईनिंग करायची. सो हे सगळे पॉईंट्स आहेत. स्कॅमवाले जे कंपनीज आहेत ना, हे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हे सगळं शो करून तुम्हाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या रिअल कंपनी आहेत ना, तुम्हाला प्रॉपर इंटरव्ह्यू घेता तुमचा रिअल, तुम्हाला जे काही असेल तर तुम्हाला ऑफर लेटर देता, नाही तर तुम्हाला ते ऑफर लेटर तुमच्या स्किलच्या बेसवरती तुम्हाला ते ऑफर लेटर देता. अशा कंपनीजमध्ये तुम्हाला ज्या पण मी फॅक्टर सांगितले आहेत, जे समजा लिंक्डइन असेल त्यांच्या ऑफिशियल MCA वरती जाऊन तुम्हाला रजिस्टर बघायचं आहे, जीएसटी बघायचा आहे, त्यांचा ॲड्रेस बघायचा आहे, त्यांचा लिंक्डइनवरती व्हेरीफाय करायचं आहे. ह्या सगळ्या ऑफर लेटर कुठल्या आलं आहे, डोमेनवरती आलं आहे का, तर ह्या सगळे पॅरामीटर्स तुम्हाला चेक करायचं आहे. वेबसाईट तुम्हाला कशी वाटते, त्यांचं कॉन्टॅक्टसमध्ये जाऊन बघायचं आहे, त्यांचं करिअरचं पेज बघायचं आहे. तर हे सगळे पॅरामीटर्स बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे रिअल आहे का फेक आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर फेक वाटली तर तुम्ही डायरेक्टली दुसऱ्यांना पण तुम्ही शेअर करू शकता, फीडबॅक शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलवरती पण तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये कमेंट करू शकता. आपण त्यांच्यावरती डायरेक्टली स्कॅम असेल ना तर व्हिडिओ वगैरे काढून त्याचा अवेअरनेस आपल्या बाकीच्या स्टुडंटला पण देऊ शकतो. ओके, जर तुमचे कुठलेही डाऊट असतील कंपनी रिलेटेड काही असेल
तुम्हाला डायरेक्टली कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती डायरेक्टली नक्कीच ॲक्शन घेऊ आणि मी तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन देतो, प्रॉपर रिप्लाय देतो. व्हिडिओ आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.